मराठवाड्यामधील आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे। मराठा आरक्षण, प्रलंबित विकास कामांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। संघटनात्मक बाबींवरती लक्ष केंद्रित करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आमदारांना दिलेल्या आहेत। विधानसभेला महायुती म्हणून सामोरं जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले। आणि याच विषयीचे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, देवेंद्र फडणवीस सातत्याने बैठका घेत आहेत। मुंबई, त्यानंतर विदर्भ आणि आता मराठवाड्याची बैठक झाली आहे। काय प्रमुख मुद्दे या बैठकीमध्ये समोर आलेत? आपण पाहू शकतो की काल सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। खरं तर विभागनिहाय संघटनात्मक बैठकांचा विषय या सगळ्या संदर्भात चर्चेला जातोय। प्रामुख्याने लोकसभेमध्ये भाजपची संघटनात्मक जी संरचना आहे ती पूर्णपणे ढेपाळली होती, हे आता भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। जी महत्वाची पदं खाली होती, शक्ती केंद्र प्रमुख असेल किंवा बूथ प्रमुख, या सगळ्या पदांवरती काम करणाऱ्या मंडळींकडे व्यवस्थित काम झालेलं नाही, म्हणून हा पराभव झाल्याचं समोर आलंय। या सगळ्या संरचनेमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंका आणि संघटनात्मक पातळीवर काम करून निवडणुका जिंका, मराठा आरक्षण व इतर मुद्दे, सामाजिक ध्रुवीकरणासह इतर मुद्द्यांवरती काम करा आणि आपापल्या मतदारसंघात जी काही परिस्थिती बिघडली आहे त्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा, अशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश फडणवीसांकडे देण्यात आले। त्यासोबतच जी काही रखडलेली विकास कामं असतील ती पूर्ण करण्याचा शब्द देखील फडणवीसांनी यावेळेला बरोबर आहे। लोकसभेला बसलेल्या फटक्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या या सगळ्या बैठका। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।